नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याच्या शालेय शिक्षण विभाग 2025-26 पासून करणार आहे। अंगणवाडी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे। त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण आता सुरू होणार आहे। तर अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसं करायचं, मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढेल या दृष्टीने प्रशिक्षण दिलं जाणार आहे। राज्यामध्ये एकात्मिक बालविकासाच्या 553 प्रकल्पाअंतर्गत 1,10,556 अंगणवाड्या आहेत। त्या अंतर्गत 1.25 लाखांपर्यंत अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत। त्यापैकी इयत्ता 12वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना पहिल्या टप्प्यामध्ये प्रशिक्षण दिलं जात आहे। 12वी उत्तीर्ण सेविकांना 6 महिन्यांचं तर 10वी उत्तीर्ण सेविकांना 1 वर्षाचं बाल शिक्षण प्रशिक्षण दिलं जाणार आहे। दरम्यान आता नवीन धोरणानुसार अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांच्या शिक्षणामध्ये पालकांनाही सहभागी करून घेतलं जाणार आहे। अंगणवाडीमध्ये दाखल 3 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा 6 वर्षांपर्यंत भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकास होईल असे खेळ आणि कलांना प्राधान्य देण्यात आले आहे। 3 ते 6 वर्षांपर्यंत अंगणवाड्यांमधील विद्यार्थी अक्षर, आकार, अंक ओळख, शब्दांचे उच्चार, मुळाक्षर शिकतील आणि या दृष्टीने सेविका अध्यापन करतील। मनोरंजनातून शिक्षण यावरती अधिक भर देण्यात येणार आहे। चिमुकल्यांमध्ये शाळेबद्दलची गोडी निर्माण व्हावी आणि ती कायम टिकावी यालाही प्राधान्य असणार आहे। त्या दृष्टीने अंगणवाडी सेविकांना कार्यशाळांमधून प्रशिक्षण दिलं जाणार आहे। नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सेविकांची भूमिका शिक्षिका म्हणूनच राहणार आहे। त्यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत होईल असा त्यामागचा हेतू आहे। अंगणवाड्यांमध्ये 10वी आणि 12वी उत्तीर्ण सेविका आहेत, त्या सर्वांना एकाच पातळीवरती आणून अंगणवाड्यांमधील छोट्या आणि मोठ्या गटाला अध्यापन कसं करायचं याचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे। त्यासाठी 12वी उत्तीर्ण सेविकांना नवीन धोरणातील बदलाचा 6 महिने ऑनलाईन अभ्यास करावा लागणार आहे। 10वी उत्तीर्ण सेविकांना त्यासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे। तो अभ्यास कसा करायचा, त्यामध्ये चिमुकल्यांना अध्यापन करण्यासंदर्भातील कोणते घटक आहेत यावर डाएटकडून कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत। या अभ्यासावरती सर्व सेविकांना बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा पूर्ण करावा लागणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका आता शिक्षिका होणार आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।